नमस्कार. गेली 20-25 वर्ष तुम्ही मला नाटक, चित्रपट या माध्यमातून बघत आलेला आहात. खरं तर या माध्यमात काम करणं हे मी माझ्या गेवराई गावातूनच शिकलो. हामिद पाटील, सुदाम पंडित, बापूदेव पुराणिक यासारखी वेगवेगळ्या जाती धर्मांची माणसं माझ्या नाटकाची संस्कृती जपत होते. बीडसारख्या ठिकाणी प्राध्यापिका सुहासिनी इरलेकर असू देत, आमच्या अंबेजोगाईचे डॉक्टर लोहिया असू देत, यांच्याकडनं हे सगळे धडे घेत घेत मी मुंबईला पोचलो आणि मुंबईत ही सांस्कृतिक चळवळ घेऊन मला ती ऑस्करच्या दारापर्यंत हरिश्चंद्राच्या फॅक्टरीनं नेऊन ठेवण्यात तुमचाच फार मोठा मोलाचा वाटा होता. पण आता तशीच एक दुसरी वेळ आली. ही सांस्कृतिक चळवळ आणि सामाजिक चळवळीशी कशी जोडली जाईल याचंही सांगड घालण्याची ही आत्ताची वेळ आहे. म्हणूनच मी आत्ता तुमच्या सगळ्यांसाठी जात आहे आम आदमी पार्टी. मैं भी आम आदमी. कारण तुमच्यासारख्याच एका छोट्याशा खेडेगावातून मी आलो आणि मुंबईसारख्या ठिकाणी गेलो. पण मुंबईत काम करत असताना, सांस्कृतिक वलयामध्ये काम करत असताना माझी गावाकडची नाळ मी कधी तुटू दिली नाही. म्हणजे आकडासारखा मी एक लघुपट केला होता. तो होता वीज समस्येवर. शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, आत्महत्या करावी लागते, ही वास्तववादी कहाणी मी त्या लघुपटात मांडण्याचा प्रयत्न केला. दुसरा मी लघुपट केला तो होता श्वेतांगार. तो कापसाच्या प्रश्नांवर होता. शेतकऱ्यांचा आणि कापसाचा खूप जवळचा संबंध आणि त्याचं उत्पन्नाचं मोठं साधन, त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तो लघुपट कान्स फिल्म फेस्टिवलला शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये दाखवण्यात आला आणि देशी विदेशी ते दाखवण्यात आलं आणि आमच्या शेतकरी मेळाव्यांमध्ये नेहमी त्याचे शोज होत राहिले. एवढंच नाही तर आत्ता सध्या एक मी नाटक चालू आहे जे माझं, ज्याचा मी निर्माता आणि दिग्दर्शक आहे, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला. हे सुद्धा नाटक मी आपल्या घनसांगवी म्हणजे जालना जिल्ह्यातील शेतकरी मुलं त्यांच्याबरोबर हे नाटक सादर केलं आणि त्याचे जवळपास 300 शोज आज होत आहेत. महाराजांचा खराखुरा, महाराजांची प्रतिमा काय होती, महाराजांची ध्येय धोरणं काय होती, महाराज काय पद्धतीचे होते, ते या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं घार हिंडते आकाशी, लक्ष तिशे पिलापाशी. म्हणजे मला असतं की मी जरी मुंबईला असलो, पुण्या मुंबईत असलो, मी लंडन आणि UK गेलो होतो, तरी माझ्या देशामध्ये, माझ्या प्रांतामध्ये माझ्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, ते कशा पद्धतीचं आयुष्य जगतात, हे सातत्यानं मी बघत आलो आणि त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, ते चळवळीच्याच एका माध्यमातून. आत्ताच असा विचार करत होतो की बीड जिल्ह्यातल्या ऊस तोडणी कामगारावर आपल्याला चित्रपट करता येईल का. पण काळ पण खूप हुशार असतो. काळानं असं सांगितलं, नुसता चित्रपट करू नको, बीडमध्ये जा, नेतेगिरी कर, तिथले जे प्रश्न आहेत, राजकीय आहेत, सामाजिक आहेत, आर्थिक आहेत, ते सगळे समजून घेऊन ऊस तोडणी कामगारांना घर मिळवून देता येईल का, त्यांना न्याय मिळवून देता येईल का, त्यांना शिक्षण देता येईल का मुलांना, या पद्धतीची तुला काही काम करता येत असेल तर प्रत्यक्ष तिथे जा. म्हणून आपसारख्या एका पार्टीचा उदय झाला, त्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळते आणि मी ती बीडमध्ये जाऊन आणि तुमच्या सगळ्या समाजामध्ये येऊन काम करण्याचा हा एक प्रयत्न करतो आहे आणि तोही तुमच्याच सहकार्यानं. कारण तुम्ही 3 वेळेस बीड कोणाचंही नेतृत्व नसताना, कुठलाही झेंडा हाती नसताना, कुठलाही नेता नसताना, फक्त सत्यासाठी म्हणजे सुनील केंद्रेकर या एका अधिकाऱ्यासाठी तुम्ही बंद पाडला होता. तीच हाक ऐकून मला असं वाटलं की तुमच्याच शरीक व्हावं, तुमच्यामध्ये यावं आणि आपण तिथल्या अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा. करता तुम्हाला विनंती, सगळ्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी व्हा, मतदानाचा हक्क नक्की बजवा आणि जो तुम्हाला योग्य नेता वाटतोय, अर्थात आप पार्टी तुम्हाला ही स्पेस नक्कीच तयार करून देईल. धन्यवाद.